वेदाचे बाबा, मला माहितीये तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण या परिस्थितीत आपल्याला प्रत्येक निर्णय खूप विचार करून घ्यावा लागेल. आणि नर्मदा आत्या जे म्हणाली त्यावरही विचार करायला हवा. दादा, या घरात कोणीच ऐकत नाहीये माझं. तू ये ना परत आणि सगळ्यांना काय ते खरं खरं सांग. अथर्व बघ माझ्याशी कसं वागतोय. मला खात्री आहे वहिनीने ना काहीतरी काळी जादू केली आहे त्याच्यावर. कोणी माझं ऐकून घ्यायला तयार नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास आहे दादा. तू 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 परत ये आणि सगळ्यांना खरं काय ते सांग. प्लीज दादा, ये ना रे परत. बायको बायको शांत हो. तू रडल्यामुळे ना तुझ्या दादालाच त्रास होईल खूप. मग मी काय करू आता? अरे तू रडून दादा परत येणार आहे का? का त्याचा आत्मा येऊन तुला सत्य सांगणार आहे? डॅड, काय काय बोललात तुम्ही? दादा परत येणार आहे का? नाही नाही नाही, त्याच्यानंतर काय बोललात? त्यांचा आत्मा येऊन तुला सत्य सांगणार आहे का? डॅड, अरे काय मी सहज बोललो, म्हणजे हेतू चुकीचा नव्हता माझा. आई चुकीचं नाही, तुम्ही करेक्ट बोलला डॅड. आत्मा परत येऊच शकतो ना मॉम. माया, यू टोल्ड मी तुला तुला ते प्लॅनचेट करता येतं राईट? हिला येतं प्लॅनचेट करता. मग आपण करूया ना. नाही नाही नाही, नको नको. हां, असं असं काही करायला नको. आपण खूप भयानक आहे हे, डेंजरस आहे. अरे पण हे नक्की काय असतं? प्लॅनचेट डॅड, प्लॅनचेट म्हणजे ना कसं सांग, प्लॅनचेट म्हणजे एक गेम असतो जो आपण सगळ्यांनी मिळून खेळायचा असतो. आणि तो गेम खेळताना आपण मेलेल्या माणसाच्या आत्म्याला परत बोलवू शकतो. तो आत्मा परत येतो. आपण त्याला काही विचारलं ना त्या प्रश्नांची उत्तर देतो. मज्जा. वा वा वा, काय मस्त आयडिया आहे रे याची. माया माया माया, तुला येत आहे सगळं? मग तू कर ना. मला दादाशी बोलायचंच आहे. नाही नाही सासूबाई, ऐका. हां, हे हे दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. हे भयानक आहे. ह्याच्यामध्ये जीवाला धोका आहे. नको नको. माया, तुला हे येतं की नाही? हे कम ऑन मॉम, माया आहे ती. तिला सगळं येतं. माया, अरे येतो पण नको नको. हा आत्मा जर आला आणि परत गेलाच नाही तर आपल्या सगळ्यांची वाट लागेल. नाही नाही, असं काहीच होणार नाही. हे बघ, माझा दादा खूप चांगला आहे. म्हणजे तो येईल, त्याचा आत्मा येईल, आपल्याशी बोलेल, आपल्या प्रश्नांना उत्तरं देईल आणि निघून जाईल. आपल्याला काहीच त्रास देणार नाही तो. आता ह्यांना काय सांगू की लवकरच ह्यांचेच आत्मे इथे फिरणार आहेत. बापरे, तुम्ही सगळे ना एखाद्या हॉरर फिल्म सारखं प्लॅनिंग करताय. मला आत्ताच खूप भीती वाटायला लागली आहे. डॅड, त्यात काय घाबरायचं? ते हॉरर फिल्म वगैरे सगळे रियालिटीवर बेस असतात. रियालिटी. पण रिअली मला हॉरर फिल्म नाही आवडत. आणि हे सगळे ना खूप अवघड आहे. अहो, काही अवघड नाही. हो, सगळं सोपं आहे. माया, मला आता काही कारण नको. आज रात्री तू हे करायचंच म्हणजे करायचंच. मला खरं काय आहे ते कळायलाच हवं. अरे बापरे, जर हे सगळं खरंच सुरू झालं तर हा खेळ कुठे जाईल मलाच नाही माहित. दोघी इथे नाही आहेत, म्हणजे दोघीही मीराच्या बाळाच्या विषयात गुंतलेल्या दिसत आहेत.
वा मंजिरी वा, काय चाल खेळलीयस. हीच योग्य वेळ आहे. आता वेळ वाया न घालवता माझा खडा काढून घेते. हे काय, कलश कुठे गेला? काय चाललंय? कोण आहे? कोण आहे इथे? कोण आहे इथे? अंबिका, काय झालं मंजिरी? तुला काय वाटलं हे सगळं इतकं सोपं असेल तुझ्यासाठी? गोड भ्रम आहे तुझा. तुला असंच शक्तिहीन मरायचंय. किंवा एक पर्याय आहे, म्हणजे तो देतीये मी तुला तुझं सत्य स्वीकार सगळ्यांसमोर. अथर्वांना सगळं खरं खरं सांगून टाक. मग तुला तुझा खडा परत द्यायचा आहे का ह्याचा मी विचार करेन. तुला काय मी इतकी बावळट वाटले तुझ्या अटी मान्य करायला? बापरे मंजिरी, तू रागावलीस, चिडलीस? पण आता तू काय करशील? कारण मंजिरीकडे तर शक्तीच नाहीये, आणि शक्तीशिवाय मंजिरी शून्य आहे, हो ना?